आजचा विशेष लय भारी पहा. गेट टुगेदर. नाव काय शब्द? गेट गेट टुगेदर. अरे काय टुगेदर? गेट म्हणजे गेट, टुगेदर शब्द असा आहे. अर्थावून लक्षात घेतलं. काय होतं पहा, काही बुद्धिजीवी लोक आपलं गेट मिळवणं, आलं ना लक्षात? धूर्त लोकांना स्वार्थ असतो. असाच एक जणाचा विषय निघला होता. तो म्हणला आमचं गेट टुगेदर आहे. बरं बरं, गेट टुगेदर आहे ना. बरं, नेमकं गेट टुगेदर हा विषय कशावर निघला हो? नाही म्हणले आम्ही जुने मित्र एका शाळेत एका कॉलेजमध्ये, शाळेत कॉलेजमध्ये. बर, असू द्या. म्हणजे तुम्ही बुद्धी चालवली का त्या कॉलेजला चालवलं? कॉलेजला चालवलं का बुद्धी चालवली? खूप बारीक बारीक विषय आहे बर का. माणसाला गरज असते, गरजवंत असतो आपण. आपण कॉलेज शिकतो, शाळा शिकतो, ते एक ढाचा असतो आणि तो एक आपला जीवनाचा कलाटणीचा भाग असतो. एवढंच. पुढे आपलं नशीब, अक्कल, हुशारी, चतुराई यातून आपण मिळवत राहत असतो. एकदम बरोबर. तर माणसाला भूक असते प्रसिद्धीची, पैशाची. पण काही लोकांना प्रसिद्धी बरोबर पैशाची भूक असते. आपले मित्र, त्यांची संख्या, त्यांना फोन करणं, त्यांना बोलवणं, एकत्र करणं आणि आपली इमेज वाढवणं. इमेज अर्थकारणामध्ये स्वार्थ असतो आणि स्वार्थाबरोबर आपली इमेज, प्रसिद्धी, भूक. वय वाढतं ना तसं माणसाला प्रसिद्धीची भूक असते. प्रत्येक गावामध्ये अशी भुकेलेली प्राणी असतात पहा. काहीतरी निमित्त काढणार, गेट टुगेदर, कसलेही समारंभ, कसले आयोजन, कसले प्रायोजन. ही भुकेलेली माणसं असतात, त्यांना काही घेणं देणं नसतं. आणि भावनिक माणसं त्या भुकेचे बळी होतात. भावनिक माणसं त्या भुकेचे बळी होतात. बरं, का भावनिक व्हावं बरं? आपला तर विषय असा आहे व्यक्तिगत. अगोदर आपण 4 अँगलनी पाहतो, चतुसीमा पाहतो, माणूस पाहतो, लक्षण पाहतो, वागणं पाहतो, त्यातला बारीक 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 पॉइंट पाहतो आणि मग लक्षात घेतं. प्रतिक्रिया तात्काळ व्यक्त करीत नाही. आपण टाळून आपण त्या व्यक्तीचं स्वभाव, गुणदर्शन ओळखून घेतो. आहे ना बरोबर? गेट टुगेदर. बिचारी भोळी मित्र, त्यांना काय कळत नसतं, वय झालेलं असतं, भावनिक असतात. तो 1988, 87, 85, 84, 83, 72चा दुष्काळपर्यंत असू द्या, वय वाढतं 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 वाढतं. आणि आयुष्य असतं हो, प्रत्येकाचं आयुष्य असतं. ते माणूस त्या त्या काळात तो प्रगती करून असतो, नशीब असतं आणि करावी लागतं. सतत सातत्य आणि प्रयत्न यातून आपल्याला यश येतं. आपलं लग्न होतं, बायको मिळते, लेकरं होते, लेकराचे लग्न होते, लेकराच्या लग्नानंतर लेकराला लेकरं होते. हे कॉमन गोष्ट आहे, निसर्ग. यात काय बदल नाही. त्यांचं काय कौतुक करावं? नाही मला मुलं आहेत, मला मुली आहेत, आमके आहेत, तमके आहेत. कोड कौतुक सांगायला गेट टुगेदर. गेट टुगेदर तिथं आले ना, काय करतो तुझा मुलगा, काय करतो तुझी मुलगी, झालं का लग्न, आता तो मोकळा आहे. मग हे कौतुक कुठं ऐकायला येतो? गेट टुगेदर. एकत्र आले ना तर मला पहा आणि फुलवा, असा विषय पहा. आज कंटेंटला तोच विषय घेतला मी. आज जो विषय घेतलाय ना, गेट टुगेदर, चिमटे आणि चटके. चिमटे आणि चटके, बारीक बारीक लक्ष पहा. कुणाला आवडल, कुणाला नाही आवडल,
गेट टुगेदर हा जो आहे ना सगळ्या क्षेत्रामध्ये पहा, सगळ्या क्षेत्रात जो आयोजक असतो ना त्याला माहित असतं दुनिया भावनिक आहे, एकत्र येतात, पैसे खर्च करतात, पैसे देतात, नाही केलं पाहिजे, तुमचं काहीतरी योगदान पाहिजे, मला वाटतं तुम्ही इतके इतके द्यावे. म्हणजे अर्थकारणाचा हा हिशोबी आणि खर्चिक, थोडा खर्चिक असतो. 100% खर्च होत नाही, 30, 40, 50%, 60% खर्च होतो. 40% रक्कम ही ठराविक लोकांकडे सेफ असते. कोण हिशोब मागत नाही. लोक म्हणते नेकी कराव दरिया में छोड, नेकी कराव दरिया में छोड. लोक मागत नाही, जाऊ दे म्हणते, काय करायचं आपल्याला, असं आहे. पण अशा लोकांना सवय लागते गेट टुगेदर घ्यायची. ह्या वर्षी गेट टुगेदर, पुढच्या वर्षी गेट टुगेदर, त्याच्यानंतर त्यांचे ऋषी फुगे, पुन्हा नव्या गेट टुगेदर, असे कार्यक्रम समारंभ गावगाव चालू असतात. प्रसिद्धीची भूक हो, ठराविक माणसांना प्रसिद्धी लागते. आणि भोळे भाबडे बस, दो पाटण के बीच में बचा न कोई. 2 पाटण असते. दळ, आपण जे दळतो ना पिठाची चक्की, पहिल्या काळात हाताने असायची, जात आणि जात्यावर दळायची बाया, त्यात एक बारीक तोंड असायचं, त्यावर उडून धान्य टाकायची आणि फुट्याने असं गाणं गात गात जात्यावरच्या ओव्या गात 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 त्यात पीठ राहायचं, पीठ व्हायचं, दाणे राहत नव्हते. 2 पाटण के बीच में कोई न बचा पाय, म्हणजे माणसाची भावना आणि करते. फुट्याला काय घेणं देणं नाही, फुटा आपला मध्ये असतो आणि ते सगळं 2 पाटणच्या ह्याच्यामध्ये ते दळलं जातं, पीठ दळतं. तसंच आहे पहा, भावनेचं जग आहे. आणि भावनिकता ही जगाच्या पाठीवर कुठेही जात. पण चालाक माणसं भावनेच्या बळी पडत नाहीत. दुरून डोंगर साजरे, तुमचं चलू द्या गेट टुगेदर, मला करायचं काय, माझा व्यवसाय, माझं जीवन. कारण आपण अंग राखून काम करतो ना, तोच ह्या जगामध्ये सुखी राहतो. पहा, भावनिक होतो तो लोटो, महापूर येतो. 2 गावाच्या किनाऱ्याच्या लोकांना त्रास असतो. पहा, थोडं चढ माथ्यावर बसले त्यांना काही नाही, पूर येतो जातो, म्हणजे हे नेहमीच असतं. म्हणजे पूर का आपल्याला काय करतं, आपण उंचावर येतो आणि त्यांच्या घरापर्यंत पाणी येत नाही. आलं लक्षात. भावनिकची लोक हे दोन्ही किनाऱ्यावर असतील, त्यांचं पहिलं वाहून जातं. असे पहा, गेट टुगेदर असा विषय होता. पहा, तुम्हाला आवडेल म्हणून आज मुद्दा म्हणतो, कारण हे असे विषय मांडावे लागतील. आवर्जून तिखट मीठ लावून माल मसाला बोलावं लागतं. आणि आपलं बोलण्यासाठीच काम आहे. आपलं नाव काय, शंकर स्वामी गप्पा, असा विषय. तर थांबूया. धन्यवाद.